धन कोणाच्या कामाला, बायको कोणाच्या कामाली, मुलगा कोणाच्या कामाला, विवाह कोणाच्या कामाला. मग हे कामाला नाही. तुकाराम महाराज म्हणले तुम्ही पाहिलं का नाही? पाहिलं म्हणले. मग तुम्ही पाहिलं हे कोणाच्या कामा आले नाही, मग तरी तुम्हाला हे का आवडतात असा प्रश्न आहे त्यांचा. बायको कोणाच्या कामा आली नाही, धन कोणाच्या कामा आलं नाही, मुलगा कोणाच्या कामा आला नाही, भाऊ कोणाच्या कामा आलं नाही, हे तुम्ही पाहिलं तरी हे तुम्हाला का आवडतात? का हे आवडले प्रिया पुत्रधन. हे जगात सगळ्यात मोठं नवल. एकदा यक्षाने धर्माला 108 प्रश्न विचारले आणि त्यात जगात सगळ्यात मोठं नवल काय असं एक नवलाचा प्रश्न विचारला. त्या टायमाला धर्मानं सांगितलं, यक्षा जगात सगळ्यात मोठं नवल आहे. एक माणूस दुसऱ्याच्या अंत्यविधीला जातो पण तो सावध होत नाही, उद्या आपलंही असंच होणार आहे म्हणून. एक पहा तसा एकाची धने सावध त्या गुणे, कारण हा मृत्यू लोकी मला येणे एकले जाणे शेवट. येणे एकले जाणे एकले येथे राहणे चे नाही कल्प. हा मृत्यूलोक आहे. इथे एकट्याला यावं लागतं, इथे एकट्याला जावं लागतं, इथं कायम राहता येत नाही, इथलं कमिलेलं बरोबर नेता येत नाही. म्हणून मी या परमात्म्याच्या भेटीला आले, म्हणून आले या सावळ्याची भेटी. म्हणून तुकोबरा म्हणतात मनवणी शरण जावे. का? म्हणून हा देह पुन्हा मिळणार नाही, दुसऱ्या देहात देवाला शरण जाता येत नाही आणि हा देह शाश्वत नाही. मनवणी शरण जावी सर्व भावे, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. विठ्ठला म्हणून साधू संत हे कीर्तन जे करायचे असतात सावध होण्याकरता असतात. दादांचं कर्तव्य आईचे उपकार आहेत. याला कृतज्ञ मुलगा म्हणते. कसा मुलगा? ज्याला उपकाराची जाणीव आहे त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि ज्याला उपकार त्याला कृतज्ञ. कोणत्या पापाला प्रायश्चित्त आहे, पण कृतज्ञ नास्ती निष्कृती. कृतज्ञ जर माणूस मेला तर त्याचं मांस कुत्रीन गिधाड तर खात नाही, पण त्याचं मांस राक्षसालाही चालत नाही, इतका प्युअर पापी असतो तो. कारण त्या पापाला कृतज्ञ नास्ती निष्कृती, प्रायश्चित्तच नाही. राक्षस मानव भक्षक आहेत, पण ते म्हणतात त्याचं मांस आम्हालाही चालत नाही. म्हणून त्यांचं कर्तव्य आपल्या आईचे उपकार आहेत. किती आईचं प्रेम असतं. आमचे वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल बाबा गोले सांगायचे, अरे पहिला सासुरवास राहायचा. मुलगा जर खेळायला लागला तर सासू म्हणायची, होय राहणार सासूबाई मुलगा आहे ना मी सांभाळते. मग सासू जो मुलगा ठेवून एकुलता एक मुलगा
सासूजवळ ठेवायचा आणि रानात जाताना त्या बाईला पाय उचलत नस. पोराला सोडा वाटत नस, पण नाविलाज आहे. बुवा सांगायचे ती गजगतीनं चालायची. पाऊल टाकला की मागं पाचे, पाऊल टाकला की मागं पाचे. रानात दिवसभर काम करायची, काम दिसलं पाहिजे. आणि शेजाऱ्याला विचारायचे, मामा काय टाइम झाला? शेजारी 6 वाजायच्या आत घरी जायचं नाही. शेजारी म्हणलं, बाई 6 वाजले. टोपला हातात घ्यायची आणि मग गजगतीनं नाही. बॉस सांगायचे जणू पंजाब मेल सुटली. घुले बॉस वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगायचे जणू एक्सप्रेस गाडी सुटली अशी चालायची. आणि अंगणात लेकरू दिसलं, टोपलं खाली टेकायचं आणि त्या लेकराला जवळ घ्यायचं. बुवा म्हणायचे, अरे दिवसभर आईनं काम केलेले, लेकराला जवळ घेतलं. देह विसरे आपुला, जवळी घेता सीन गेला. विठ्ठला आई गेल्यावर कळत आईचं काय प्रेम आहे. ती उपाशी राहती पण लेकरू पोटभर जेवलं किती तृप्त होती. विठ्ठला मी एके ठिकाणी भांडण मिटायला गेलो. त्या पोरानं माईच्या तोंडात मारली. तर मी म्हणलो, बाई तुम्हाला मारलं का याची सोय पाहतो मी. ती म्हणली, नाही मारा, त्याला पोराला मारायचं होतं त्याच्या, पण त्याला पोराला मारता मारता मलाच लागली. आईचं प्रेम असतं. विठ्ठला अरे तळहाताचा पाळणा करते आई, नेत्राचा दिवा करते, रक्ताचं पाणी करते, हाडाचे काढ करते आणि जीव लावून मुलाला वाढवते. तुकाराम महाराज म्हणतात, कसा मुलगा असू द्या, जीवा परीस बाळ पडी माते, जीवा परीस बाळ पडी माते, जीवा परीस बाळ पडी माते. असू द्या, मुका असू द्या, बहिरा असू द्या, पांगळा असू द्या, अनर्गळ याचा अर्थ कंट्रोल सुटलेला बी असू द्या, असा जरी मुलगा असला, जीवा परीस बाळ पडी माते. आईचे उपकार आहेत. म्हणून आईच्या निमित्तानं दादांना हा कार्यक्रम ठेवला. आणि दादांचं प्रेम म्हणून महाराष्ट्रातील सगळी ख्यातनाम कीर्तनकर मंडळी आलेली आहेत. प्रवचनकार, कथाकार, गुणवान मंडळी. आता सगळ्यांचे नावं घेत नाहीत महाराज. काय एक एकाहून बळी रे आबासारखे वाजवायला आहेत. काय विठ्ठला आता एवढे लोक आले म्हणजे आमच्यासारख्या कोऱ्या चांगदेवाला तर येणच. विठ्ठला पुन्हा त्यांच्या मुलाचं नाव आहे माऊली आणि माझं नाव आहे चांगदेव. मग माऊलीची आज्ञा आणि त्यांचं नाव पुन्हा नुसतं बळी नाही, राम अधिक बळी. काय प्रेम प्रीतीचे बांधले ते न तुटे. तुम्ही आपण सगळे जे आलो तर प्रेम आहे. काय एकमेकाबद्दल काय प्रेम आहे. नाही तर कोण याला रे, एक महाराज भेटत नाही इथं. जे बसलेले दिसायले सगळे महाराज दिसायले. काय दिसायले, तुम्ही सगळ्यांनी मिळून कौतुकानं माझ्यासारख्या पामराला उभा केलेले सेवे करता. तुकोबरायचा अभंग आहे आणि या अभंगात तुकोबराय परमार्थिक मरण सांगतात. विठ्ठला मरण दोन प्रकारचं, एक व्यावहारिक मरण आणि एक परमार्थिक मरण. ज्यात जन्मही पाहता येत नाही आणि ज्यात मरणही पाहता येत नाही याचं नाव संसार. पण ज्याच्यामध्ये जन्मही पाहता येतो आणि ज्याच्यामध्ये मरणही पाहता येतं याचं नाव परमार्थ. विठ्ठला जन्मही पाहता येतो आणि मरणही याचं नाव परमार्थ. व्यवहारामध्ये जन्मही पाहता येत नाही आणि व्यवहारामध्ये मरणही पाहता येत नाही
आता कौशल्यबाई दादाच्या आई गेल्या, मग ते त्यांचं मरण बाकीच्या लोकांना पाहिलं, त्यांना पाहता येत नाही. आपला जन्म बाकीच्या लोकांना पाहिला, आपल्याला पाहता येत नाही. परमार्थात जन्म कोणी पाहिला? मी पाहिला. कोणी पाहिला? मी. मो नाव काय? चांगदेव म्हणे आजी जन्मा गुरुपुत्र झाला. चांगदेव म्हणजे मी चांगदेव नाही. आता मो नाव चांगदेव हाय, वांगदेव मी, पण नाव काय? योगीराज चांगदेव. त्यांनी पाहिला विठ्ठल. तया पुत्र तू वटेश्वराचा, रमा जैसा कापुराचा, सांग या तुझ मजा पणयाचा. या ओवीचा बोध झाला की चांगदेव म्हणे आजी जन्मा. ज्ञानोबराची ही ओवी म्हणजे चांगदेव पाष्टीतलं महावाक्य. ज्या वाक्यात जीव ब्रह्माचं ऐक्य असतं त्याला काय म्हणतात? महावाक्य. आणि ज्या वाक्यामध्ये जीवाचं किंवा देवाचं स्वरूप असतं त्याला म्हणतात अवांतर वाक्य. विठ्ठल. प्रत्येक ग्रंथामध्ये हरिपाठामध्ये एक हरी आत्मा हे महावाक्य. विठ्ठल. तसं चांगदेव महाराज म्हणजे खरा जन्म आज झाला. मुक्ताबाई म्हणतात दादा थोर वांजेला कुठं पोरग होतं का? आणि जिला पोरग होतं ती वांज असते का? मग झालं नाही का? 1400 वर्षे वांज चांगदेव महाराज. पोराचे प्रकार आहेत. औरस पुत्र आमचे गुरुवरे बळीराम महाराज सांगायचे माशेगावचे. औरस पुत्र, दत्तक पुत्र आणि बोध पुत्र. विठ्ठला विठ्ठला बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा चांगदेव महाराज म्हणले माझा जन्म झाला. जन्म पाहता आला. मरण पाहता येतं. मरण कोणी पाहिलं? तुकाराम महाराज म्हणले मी पाहिलं. आपुले मरण पाहिले मी. कसं पाहिलं? माझं शरीर प्रेत झालं नाही. शरीराविषयी भाव विचारानं प्रेतरूप झाला प्रेतरूप. विचारानं माझा निश्चय झाला की शरीर प्रेत आहे. झाला प्रेतरूप शरीराचा. आणि माझा वेद, माझं लक्ष स्मशान. कोणतं स्मशान? हे आपलं स्मशान नाही, महास्मशान म्हणजे ब्रह्मस्थान. पुढं ब्रह्म.
लक्षे लाठा वसमाशा बाया रडताना मी पाहिल्या, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय यम हाय हाय करू लागला का आपलं गिऱ्हाईक गेलं, म्हणती हाय हाय मधर्म, गौऱ्या माझ्या मी लावल्या, कोणत्या गौऱ्या, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, अग्नी माझा मी लावला, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, माझं गाडगं मी फिरवलं, कोणतं गाडगं, हे संसारूपी गाडगं फिरवलं आणि देवाच्या पायावर फोडलं, वाहू हा संसार देवा देवा वाहू हा संसार देवा टाळी टाळी घट फोडीला चरणी, बोम माझी मी, कोणती बोम, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, महावाक्य ध्वनी, बोंब झाले दिली तिळांजुळी, कुळनाम रूपा, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, म्हणलं मला असं मला गुरु कृपेनं झालं, खऱ्या गुरुची खरी कृपा झाली, सत्य गुरु राये सत्य कृपा केली, म्हणजे असत्य गुरु असतात, तुम्हाला पोरग होईन, तुमच्या एरीला पाणी लागन, तुम्हाला हे लुचाड गुरु, कोणते गुरु, अरे संताचा बाणाय माझ्या मुखा वाटा, नय हे वचन भावे हे संतान, द्रव्य कोणा, लोक भाविक असते महाराज पण मूर्ख असतात, ते बिचाऱ्याला कळत नसतं, ते भाविक असतात पण भोळे भाळे असतात. एका बाईनं नादच लावला त्या नवरदेवाला, त्याच्या नवऱ्याला, काही करा, भागवत ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ आहे, ग्रंथ हा नव्हे हा आहे की नाही, गजानन श्रीकृष्ण भगवान निजधामाला गेले तर आपलं तेज त्या ग्रंथामध्ये ठेवलं, असा भाव असतो लोकांचा की विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, त्या बाईनं सांगितलं भागवताचार्य, तिथं चारी नव्हते, ताई होते, कोण होत्या, आणि माझा काला होता, आपला ताईचा काही आपलं भांडण नाही बरं का, ताईचा आपल्याला घेणं बी नाही, पण तिथं होते ते काय होते, त्यांच्या कथेची सांगता होती आणि माझा काला होता, मग मी बैठकीत अशी बैठक आणि असा मंडप, आता बैठकीत त्या बैठकीतून दिसतं की नाही कळलं, मग ते बाई आल्या आणि त्या ताईला म्हणले, मला नाही ऐकवालं, आम्हाला 10 वर्ष झाले लग्नाला, मूलबाळ नाही, मग त्या ताईनं ते एक नारळ घेतलं, त्याच्या ओटीत टाकलं, मग त्या माझ्या दर्शनाला बैठकीत आल्या, मी म्हणलो कशाला गेलत्या तुम्ही, ते काय केलं, ते म्हणले महाराज आम्हाला 10 वर्ष झाली लग्नाला, आम्हाला काय नाही, मूलबाळ नाही, मग ते ताईनं नारळ दिलं, मी हसायला लागलो, लईच हसायला लागलो, मग ते म्हणले महाराज तुम्ही कोण हसायले, म्हणलो बाई तुला राग येईन का, ते म्हणले नाही, मी म्हणलो ज्या ताईनं नारळ दिलं तिच्या लग्नाला 35 वर्ष झाली, असा येड्याचा बाजार, अरे 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागली, मी त्या ताईच्या विरोधात नाही, कोणाच्यात नाही, मला आपलाच मेळ नाही, लोकांच्या कशाला उचापात्या करायच्या आपण, विठ्ठला लोक भाविक आहेत पण कळत नाही त्यांना. एक बाई भीमशी महाराज आमच्याकडे नेहमी यायची,
आमच्या वाड्यात थांबायचे. गर्दी झाली वाड्यात की आमच्या आजोबा कडी लावायचे. मग मी लहान असताना बाहेर थांबलो चौरंगावर. पण एक बाईनं शिशी आणली, कशाची, ती औषधाची जुनी शिशी धुतली आणि मोरी लावली. म्हणलं मावशी ते घाण पाणी. नाही बाबा, बाबा आज स्नान करायला त्यांच्या अंगावून आलेलं पाणी तीर्थ म्हणून. महाराज मी बाबाला सोडून दिलं, त्या बाई संगत राहू लागलो. हिच्याहून जीव वळून टाकला. म्हणलो कोणाहून, किती भाविक आहे. पण बाबाचं कीर्तन सुरू झालं, ती बाई झोपली. भाविक आहे पण मूर्ख आहे. असा रताळ्याचा बाजार. विठ्ठल भाविक असावं पण डोळस असावं, श्रद्धा असावं पण अंध नसावं. विठ्ठल तसं तुकोबरा म्हणले माझ्यावर खऱ्या गुरुची खरी कृपा झाली. सत्य गुरु राय कृपा उजळला दीप. माझं मरण मी पाहिलं. कधी पाहिलं? अभंगाच्या पहिल्याच मरणाआधी राहिलो मरण, मरणाही राहिलो मरण, कधी मी माझं मरण पाहिलं? मरायच्या आधी पाहिलं. आता अवघडच आहे का नाही? कोडच आहे का नाही? मरायच्या आधी कसं पाहिलं? मेल्यावरच गावऱ्या लावता येते ना, मेल्यावरच आग्नी लावता येईल ना. पण महाराज म्हणले मी मरायचे. हे परमार्थिक मरण आहे. कोणतं मरण आहे? मी ध्यानात घेतलं, हा देश आपला नाही, हा वेश आपला नाही, हे गाव आपलं नाही, हे घर आपलं नाही, हा देह आपला नाही. लोक उगाच रडते. अरे देवाची कृपा समजायचं. बायको आपली ऐकत नाही, देवाची कृपा आहे. कोणाची कृपा आहे? तिनं सोडून दिला. एक माणूस रडू लागला. मी म्हणलं कोण रडायले? पोरग ऐकत नाही. म्हणलं तो नाहीच तर ऐकत तसं ते. पोरग आपलं का वाघमारे महाराज? म्हणजे तुम्हाला म्हणाल म्हणजे आपण दोघच नाही, आपण सगळे बाकीचे कसानीशी थोडीच येते. बरोबर आहे का नाही? पोरग आपलंय का नाही? अरे आपण भ्रमिष्ट झालो त्याला माझं म्हणलो. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघले. बुवा सांगायचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा गोले, कीर्तनात आपल्या पदरचं बोलत जाऊ नये. आपल्या बोलण्याला काय पाहिजे? प्रमाण पाहिजे. विठ्ठला पोरगा आपला माणसं उगाच रडते. महाराज आमच्या घरच्या लोकांना मला विरोध केला. विरोध केला म्हणजे ते नास्तिक नाहीत. त्यांना वाटतं याने गाड्या मागं पाहावा, शेती पाहावा, म्हणजे
म्हणजे आमच्या आजोबाला 3 मुलं, 3 मुलात एकटा मी मुलगा, 12 मुली. किती मुली? त्याला वाटलं हे इकडे गेलं संन्यास घेतला हे कोणी पाहायचं मग. त्यांना काय वाटतं इकडे पाहा असं त्यांची इच्छा. मग ते जरा विरोध करायचे. ते नास्तिक नव्हते, वारकरीच आहेत, पण त्यांना वाटतं याला जर विरोध केला तर हा इकडे राहील. मी आमचे बळीराम महाराज म्हणलो, महाराज मला सायकल आणून दे ना. ते म्हणले देवाची कृपा आहे. म्हणलो काय देवाची कृपा आहे? 7 किलोमीटर जायचं, 7 किलो. ते म्हणले अरे वाचन करीत जायचं, वाचन करीत याचं, आणि ते विरोध करते तर कामच ऐकायचं नाही, तुला अभ्यासाला मोकळी. देवाची कृपा नाही काही. त्याच्या संग भांडत राहिला अभ्यास झाला असता का? नसता. त्यांचीच कृपा आज मी कीर्तनाला उभा आहे. कोणाची कृपा? त्यांचीच. मग बायको ऐकत नाही, चातुर्मासाला राहीन तू. 100 वर्षापूर्वी आपल्या संग होती का ती? आणि 100 वर्षानंतर राहणार का? मग मदत अरे ब्रह्मगिरून निघाली नाही, समुद्राला मिळाली नाही, मदत दिसते मग खरी आहे का ती? रडायचंच नाही. आपण एकटे आलेलो आहेत, एकटे जाणार आहे. सगळा चोट्ट्याचा बाजार आहे. आपलाही होई चोट्टक नाही वाघमारी महाराज. म्हणजे तुम्हाला बोलायला म्हणजे वाईट म्हणू नका बाबा तुम्ही, नाही तर येईन राग तुम्हाला. बरं आला तरी काय करता तुम्ही आता? विनोदाचा वागसडा आपला तुम्ही आम्ही आपला वाई चोट्टा. चोट्टाच का नाही? खरे की नाही बाबा? काय खरे? मी जे बोलतो ते खरे. वाई चोट्टा. चोट्टा का नाही? मग त्याचे कोण आपण? मग आपण कसे? सगळा चोट्ट्याचाच बाजार ना मला. वरकड मिळाले ते अवघे चोरगा. आमचे गुरुजी एकदम कस काय चोर म्हणतो? प्रमाणे त्याला यमाची हाती बांधून या देती, भूषणही घेती काढून या, आईसिया चोराचा काही सहा विश्वास. खोट आहे का मामा? खरंय विठ्ठला. मग ह्या चोरात जवरक बरे तवरकच राहायचं. एकदा बिघाड्या रडायचं नाही. हे कवा बिघडणारच आहे महाराज. कोणाचा बी संसार असू द्या, तो झटका आणतोच. होय गजानन बाबा? कोणा बोला मग बोलत लागलो ना. कोणाचा संसार असू द्या, झटका आणतोच. गरीबाला वाटतं श्रीमंताचं बरे, आणि श्रीमंताला वाटतं गरीबाचं बरे. मी काका विनोदान सांगत असतो, गरीबाचा संसार म्हणजे काळा इचू, आणि श्रीमंताचा संसार म्हणजे पिवळा इचू. कलर मध्ये फरक आहे, ठणका सारखाच. नाही तर पिवळा चोंभाळून पहा कसा लागू तिथे. श्रीमंताकडे गरिबी नाही का दुःख नाही? गरिबी नाही, दुःख आहे. त्याला जाऊन विचारा, अरे उजेडात रडा वाटत नाही, शाल तोंडावर घेऊन रडतो. देवाच्या बापाला रडीलं तर तुम्ही आम्ही तरी आम्ही खसखशीत. दशरथ कोणाचा बाप? रामाचा म्हणजे झोपडपट्टीवर का? प्रभू रामचंद्र त्यांचे वडील. रडावं लागलं मला. अरे पोरा करता येत नाही केले, पण अंत कळाला एकही पोरगा नाही. तेलाच्या कढईत टाकावं लागलं, अंत्यविधी करता तरसावं लागलं. विठ्ठला. आणि हे सगळं मी ध्यानात घेतलं, म्हणून आले या सावळ्याचे बेटी. म्हणून मी चिकाटीचा प्रयत्न केला. कशा करता? शेवटचा दिवस, आणि माझा शेवट तो तो भला माझा भाऊ गोड झाला. ज्याच्या करता प्रयत्न केला, एक क्षण मी वाया गेला नाही.
अरे संसारात किती प्रयत्न करा, पश्चातापाचीच पाळी येते महाराज. आणि तुम्ही परमार्थात कणिक आणून द्या, टाळ उचलून ठेवा, चटई टाका, वाया जात नाही. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी, एक क्षण बी वाया गेला नाही. अवघा आला फळाशी. काय झालं? लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुषणी. काय झालं? माझा शेवट गोड झाला, चांगला गोड झाला. कशामुळे झाला? महाराज म्हणले माझं मरण मी पाहिलं. आनंदे दाटली तीही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे. आतापर्यंत माझ्यावर गुरु कृपा नव्हती, एकदेशी होतो अहंकारे आथिला, त्याचा त्याग झाला सुकाळ. म्हणले महाराज मरायच्या आधी हा मेलो. कधी मेले? मरायच्या आधी. मरायच्या आधी कुठं मरता येत असतं का? म्हणले मेलो. याला परमार्थिक मरण म्हणते. लोकाला कोड वाटतंय आणि खरंच कोड्यासारखं आहे. मरायच्या आधी कुठं मरता येतं का? नाही मरता येत. नाही. त्याचा अंत्यविधी कवा करणं लागला? मेल्यावर करणं लागला. जित्यापणीच काही काही येडपट लोक. काका एका माणसानं त्या अभंगाचा भाव कळायला पाहिजे की नाही, तो एका फासावर बाटला, फासच फुकून द्याला, खालून फास फुकून द्याला आणि फासावर चढा. म्हणलो ओ मामा खाली उतरा ना. ते म्हणला झाला प्रेत रूप, रताळूच नाही काही. अरे शरीर प्रेत झालं नाही, विचारानं सत्संगतीत विचार केला आणि विचारानं देह प्रेत आहे असा निश्चय झाला. विठ्ठला एका माणसानं ज्वारीचं बुचाड बुचाडालाच काढी लावली, वाड्यालाच काढी लावली. म्हणलं काऊन? जाळून संसार असं नसतं, विचारानं सांगितलं. धन दारा पुत्रजन सर्व मिथ्या जाना का टाका म्हणले. हे मिथ्या जाना म्हणले का टाका म्हणले. विठ्ठला महाराज म्हणले चिकाटीचा प्रयत्न केला आणि मरायच्या आधी मेलो. कसं मेलो? हे दिसतं कोड पण कोड नाही. कोड त्याला म्हणते जे सामान्याच्या बुद्धीला उलगडत नाही. गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते कोड त्याला म्हणायचं. अवघड नसतं पण सामान्य माणसाच्या बुद्धीला उलगडत नसतं. याचं नाव काय? कोड. जे मी मोठा प्रमाण म्हणलो थोर नवलाव झाला, हे कोडच नाही का? पण अवघड काहीच नाही. गुरुवारी शेखर महाराज कोड सांगत असते. काळ्या तोंडाची पण माकडी नाही, दोन जिभाची पण सर्पीन नाही, पंचप्रिया पण द्रुपदी नाही. सांगा बरं काय मग कोणाची? आपण ऐकलेले जुन्या काळात ती शाहीची पेन राजीना, तिला दोन जिभा राजा पुढे श्रीलेली राजीन मध्ये, आणि ते शाही टाकण्याकरता ती दौत राजी. दौत काळ्या तोंडाची पण माकडी नाही का, दोन जिभाची पण सर्पी नाही का, आणि पेन आपण 5 बोटांनी धरतो ना, पंचप्रिया पण द्रुपदी आहे का? अवघड नाही पण उलगडत नाही. तसं हे अवघड नाही. याच्याकरता गुरु घरी जाणं लागत. आमचे गुरुजी सांगत असते अरे मरायच्या आधी मेला म्हणजे काय? स्थूल देह 3 आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देहाला मरण्याच्या अगोदर चिकाटीचा प्रयत्न केला आणि ज्ञानानं कारण देहाचा अत्यंत अभाव झाला आणि सूक्ष्म देहाचा बाध झाला. विठ्ठला जोपर्यंत ज्ञान होत नाही तुम्ही कुठं बी मरा, काहीच होत. लोक म्हणले काशीत मेल्यावर मोक्ष मिळतो. अरे काशीत गधे बी मरत येत ना. काशी वाशी मरा ज्ञानी विन, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, अखंडित करा. वासी मरा ज्ञानी विन,
कुठं मरा कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन अथवा दानम ज्ञानविहीन सर्व मनेन मुक्तीर्न भवती जन्म शेकडो जन्म घ्या मुक्त होत नाही ज्ञानाशिवाय. म्हणले काशीत मोक्ष देऊन उदार पण ज्ञानाशिवाय काशीत बी मोक्ष नाही. आमचे गुरुजी गुरु आहे शेखर महाराज विचारलं महाराज हे प्रमाण ज्ञानो भरायचंच आहे आणि हे प्रमाण बी ज्ञान ओवी ज्ञानो भरायचे ना अभंग ज्ञानो भरायचा याच्याकरता गुरु घरी लावा लागतं. रिकी बी मे पाव आणि ब्रह्म बतावचं मत. अरे नांदून पोरं होत नाही त्याची नांदत नाही तिला होती का. तसं गुरु घरी नांदून बोधपुत्र होत नाही तर जो गुरु घरी नांदत नाही त्याला होईन का विठ्ठला. गुरुवरे शेखर महाराज म्हणले की ज्याची श्रद्धा काशी क्षेत्रावर आहे, ज्याची श्रद्धा गंगेवर आहे, ज्याची श्रद्धा विश्वनाथ श्रद्धावान लभते. आणि श्रद्धावान माणसानं देह काशीत ठेवला तर त्याची मान डावीकड पडते, त्याचा उजवा कान वर येतो. विश्वनाथ मंत्र सांगत तसे कानी वाराणसी प्राणी मध्ये मरे विठ्ठला. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. तुम्ही का लिंग देह भंग जव झाला नाही तोवरी बापाही मुक्ती. एकदा मी इरळतला रंगनाथ गुरुजींचे शिष्य होते विश्वनाथ महाराज इरळतकर. आधी गरीब होते, खेडतोळ होते, पण गुरुजीचा संवाद झालेला हजर जबाबी होते. मी म्हणलो मामा, त्यांना मामा म्हणायचे लोक. मी म्हणलो मामा देह पंढरपुरात पाड्याला चांगला का गावात पाड्याला चांगला. मी काय प्रश्न केला, देह पंढरपुरात पाड्याला चांगला का गावात पाड्याला. माझं संपुस्तर ते म्हणले सांगदेव हाजामतीचे केस उकांड्यावर पाडलेले भारी का मंदिरा पुढे पाडलेले भारी. माझं संपायच्या हातात त्यांनी प्रश्नच विचारला. मी म्हणलो केस कुठं पडले तर त्याचं काय मामा. तसं देह कुठं पडला तसं नाही, काय करून पडला याला किंमत आहे. ठला शिकाटीचा प्रयत्न केला, गुरु घरी आणलो आणि गुरुची कृपा झाली, ज्ञान झालं. आणि त्या ज्ञानानं कारण देहाचा कारण देह म्हणजे अज्ञान अत्यंत अभाव झाला आणि सूक्ष्म देहाचा बाध झाला. आता दिवस चारी खेळी अरे गुरु कृपेनं अशी पोरगी मिळाली, अशा पोरीनं माळ घातली की निश्चिंत झालो, विसाव्याला प्राप्त झालो. तुम्ही सांगा आपल्याला पोरीनच माळा घातल्या मग आपली निश्चिती झाली का निश्चिंती झाली. आता एखादा ब्रह्मचारी सोडून द्या पण आपण लग्नवाले घेत ना सगळे प्रकाश बा ते बरोबर आहे म्हणते काय. आपली निश्चिती झाली का निश्चिंती झाली. आपण बेश्रम असल्यामुळे सुखात येत. खोट आहे का मामा. मामा मी जे बोलतो खोटं बोलतो का खरं बोलतो. खरं आहे का खोटं खरं आहे का खरंच खरं आहे. खरंच खरं आहे. कारण आपण बेश्रम कशामुळे म्हणलो की आपल्याला लाज लाजती. मी शाळेत असताना दादा आम्हाला SP रोकडे इंग्लिशला होते. ते म्हणायचे शर्म होशियाती है जो शर्म से शर्माती लेकिन हम बेशरमे शर्म हमें शर्माती. आपण आता इथं सगळेच प्रसन्न दिसतो की नाही. इमानदारी सांगा आपल्या बायका आपल्याला बोलत नाहीत का आपण लोकांना सांगत नाहीत. मग आपण बेशरम नाहीत का.
हे म्हणतो अंधारा तोंडात थान पण लोक तिकडे बोलू नको. मग आपण बायका केल्या तर आपली निश्चिती झाली. आणि तुकाराम महाराज म्हणले आम्ही बायको केली आता निश्चिंतीने. आपण केली नाशक्या शरीराची केली. कशी केली? करताना बरी दिसली, पाहूनच केलं गजानन भाऊ आपण म्हणजे तुम्ही नाही, मी कसा नाही, आपण दोघांना बी. तुम्हाला तरी बायको मिळाली, तुमच्यापेक्षा मी लय भारी. तुम्हाला नुसती काय मिळाली? बायकोच मिळाली. मला बायको संग 17 एकर आणाल. मी खोटं कशाला सांगू नारदाच्या खातीर होय. पण निश्चिती झाली. फुकट मिळालं का ते? मरण भले परी काय अवकाळ आहे. आपली अवकाळ नाही का? आपण एका माणसाला कसं काय चाललं ते मला म्हणला तुमचे आशीर्वाद आमचं बरं चाललं. म्हणलो माझा आशीर्वाद मलाच पुराणा, तो ह्याकडे कसं काय आला तो? अरे ज्याचा त्याचा संसार ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं चलतो. आपल्याला बायका प्रारब्धानं मिळाल्या, आपल्याला ब्राह्मण सावधान म्हणला का नाही, पण आपलं ब्राह्मणाकडे थोडं ध्यान होतं. आपलं ध्यान वैकुंठवासी साहेबराव महाराज सांगायचे टाचावर करून पाहत होता, पण याचं ब्राह्मणाकडे ध्यानच नव्हतं. म्हणे विठाला अरे एक क्षण बेसावध राहिलो, इतकी बेजारी झाली. रामदास स्वामी भावलेहून पळाले. नाशक्या शरीराची बायको केली. काही माणसं लय बहादूर इथं आले, 100 यज्ञ केले आणि दिव्य शरीराच्या बायका केल्या. त्या म्हाताऱ्या होत नाहीत. वाघमारे महाराज त्याच्या अंगाला वास येत. साहेबराव महाराज कोठाळकर सांगायचे एखाद्याची बायको तंबाखू खाणारी नासा म्हणायची. तिनं 8 दिवस तोंड धुऊ नये. 9व्या दिवशी तोंड उघडणं नवरा मरणं संगच. माझ्या पदरचं नाही, सांगत होते नव्हते ते सांगायचे. साहेबराव महाराज सांगायचे कारण रव रव दुर्गंधी रे आंबळ तिचा बाधा. हा देह नाशके शरीराच्या बायका आणि त्या बायका रंभा रंभा अप्सरा मेनका दिव्य शरीराच्या बायका. म्हाताऱ्या होत नाही, दिव्य शरीराच्या बायका केल्या. म्हणती संसारी जन्मीजी यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. पण तुकाराम महाराज म्हणले मी असा चिकाटीचा प्रयत्न केला, अशी बायको केली जिला शरीरच नाही. ती कोण? मुक्ती. मुक्ती मुक्ती काय बायोडाटा आहे मुक्तीचा? किती फूट किती इंच आहे मुक्तीचा बायोडाटा? काय काळी नाही, गोरी नाही, उंच नाही, ठेंगणी नाही, शरीर नसलेली बायको. पण ही मुक्ती कोणाला माळ घालीत नाही. तिनं तुकोबरायला माळ घातली. वैकुंठवासी नतोसिंग बुवा राजपूत सांगायचे. नथुराम महाराज केळकर वेगळे आणि नतोसिंग बुवा राजपूत हे संस्थेचे वेगळे. विठ्ठला ते म्हणायचे अरे तिच्या हातात 26 फुलाची माळी, 27 नाही 25 नाही. किती फुलाची? कोणते 26? दैवी संपत्तीचे 26 गुण. गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्ष गळा घेऊशित असे. आणि तिला तुकोबरा आवडे म्हणून तिनं तुका म्हणे मुक्ती परनिली आता दिवस निश्चिंत झालो म्हणजे. आणि ही जीवनमुक्त अवस्था मरायच्या आधी मिळाली, मरण नाही आधी राहिलो. आणि मग आता जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. मग केले मनी होते तसे फावल्या त्या करू चेष्टा. निश्चळ द्रष्टा बैसोनी निश्चळ
मनाला वाटल महात्मा बालवत राहतो, पिशाचवत राहतो, उन्मात्तवत राहतो. लोकांना महात्म्य कळत काऊन नाही? कारण ते कसे राहतील? हाले चाले संस्कार वसे. एक महात्मा लेकर सांभाळीत होता. 2-4 पोरं त्याला, आणि 4 पोराला 4-4 पोरं किती झाली? ते 16 लेकर सांभाळीत होता. एक काशोन विद्वान आले त्यांना भेटण्याकरता. म्हणले महात्म्याचं घर, म्हणले ते घर आहे म्हणले. तर ते गेले, दारापुढं आड होता आणि त्या आडावर ते महात्मा बसलेले, झाड होते आणि लेकर खेळत होते. ते म्हणले किती मूर्ख आहे मी, अशा रताळूच्या नादी लागलो. याला का महात्मा म्हणते का? ह्यो तो लयच गुंतलेला दिसतोय. लोक एक नातू सांभाळीत नाही, याने किती नातू सांभाळायला हो? 16. तो भेटायचं देऊन मागं फिरला. मग यांनी विचारलं, मामा तुम्ही आले, बोलले नाही, काय नाही, मागं चालले. ते म्हणले लय चुकलं राव. म्हणले काय चुकलं? तुम्ही मोठे महात्मे म्हणून मी काशीहून आलो, आणि तुम्ही तर इतके गुरु फाटलेले लेकरा बाळात. म्हणले कस काय? महात्मा गुरु असा असतो का? मग ते म्हणले महात्मापणाला, संतपणाला हे लेकर आड येते का? त्यांनी जी लेकरं उचलली ती आडातच टाकली. ते म्हणलं तोबा 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 तो, तू तर लयच पापीस म्हणले. बाल हत्या केली तो, लेकर आडात टाकले. ते म्हणले मग हे वाईट आहे का? त्यांनी पुन्हा लेकर काय केले? मग यांना महात्मा नव्हते का? होते, पण कळाले का महात्मा कसा राहील? बालवत, पिशाचवत, उन्मातवत. विठ्ठला. म्हणून तुकोबर म्हणले मग केले मनी होते फावल्या त्या. हे प्रमाण कशातले? जीवनमुक्त सांगणार. काम नाही झालो पायी रिकामा. फावल्या त्या रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा. विठ्ठला. फावल्या त्या करू चेष्टा मग केले मनी होते तसे. पण अशा महात्म्याची अवस्था लोकाला कळत नाही. लोक नाव ठेवतात. लोक व्यवस्थेला किंमत देते का अवस्थेला देते? कशाला किंमत देते? द्यायला पाहिजे, पण लोक देतात कशाला? व्यवस्थेला. बुवाची व्यवस्था असाव का अवस्था असाव, परमार्थात व्यवस्थेपेक्षा अवस्थेला किंमत. नामदेवरायची अवस्था होती का व्यवस्था होती? अवस्था. व्यवस्था सुंबाचा करदोडा रक्त्याची लोंगोटी. पण अवस्था ज्याच्या भेटी करता कीर्तन करायचं तो त्याच्या कीर्तनात नाचायचा. अवस्थेकडे पाहिलं पाहिजे. मग लोक नाव ठेवू लागले. तुकाराम महाराज म्हणले आमच्या विदेह स्थितीचं तुम्ही नवल पहा, आम्हाला नाव ठेवू नका. अभंगाच्या पाठवर एक वारकरी संप्रदाय महाराज. बाकीचे मत आहेत ते लोक संप्रदाय म्हणते, पण तो संप्रदाय नाही. संप्रदाय त्याला म्हणतात जो अनादी आहे तो संप्रदाय.
वेद बोधित आहे तो संप्रदाय, ईश्वर अंगीकृत आहे तो संप्रदाय, आणि ज्याला फल आहे तो संप्रदाय. असा अनादी वेद बोधित ईश्वर अंगीकृत आणि सफल तो वारकरी संप्रदाय. आता मी म्हणतो माझा काकडे संप्रदाय, काकडेचं मत हे का संप्रदाय? अनादी नाही, वेद बोधित नाही, ईश्वर अंगीकृत नाही, त्याला फल बी नाही, ते मते बहुतांची बहुत मते अवघी रीते पोकळ. जगाच्या पाठी वारकरी संप्रदाय, आणि त्या संप्रदायाची अशी ताकद आहे, देहीच विदेही भोगू दशा. देह असताना विदेह स्थितीचं सुख भोगण्याची ताकद या संप्रदायात. आसवायसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, ही ताकद आहे. अरे तुकोबरा देहात होते पण विदेही होते. आपले मेहुणे आले, जिजाबाईनं स्वयंपाक केला, मिठट टाकायच्या विसरल्या, तुकोबरा भरपूर जेवले. काय खातो आम्ही कास या सांगाते, कैसे हे लागते निनो. देह असणं मग लोक म्हणते याला का, महाराज म्हणते का याला मिठाची चव कळत नाही, हे रताळे. अरे तुम्ही त्यांना नाव ठेवू नका, त्यांच्या विधेय स्थितीचं तुम्ही नव. आता तुम्ही पहा, अरे कोण बाप आहे लेकराला मारणारा? किती वाईट मुलगा असू द्या, बाप. अरे जगात एक नंबरचा पहिलवान आहे, कोणी पाठ लावलेली नाही, पण त्याच्या रांगत्या लेकरानं जर धोतर धरलं त्याला पाऊल उचलत नाही. पदरी घाली पिळा बाप निर्बळ, हलवणे दे बाळ मागे पुढे पिती असे, हलू देत नाही. पण गोरोबा काका चिखल तोडायली. गोरोबाची कांता पाणी आसे दाता, पाणी आसे गोरोबाची कांता. गोरोबाची कांता पाण्याची. आता मालकाला म्हणले स्वामी घरात कोणी नाही, लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी. मालक मुलावर लक्ष, देहावर होते काका. हा म्हटले जा पाण्याला, म्हटले बाई पाण्याला गेल्या. गोरोबा काका भादनात रंगले, विधेय अवस्था प्राप्त झाली. मुलगा झोपेतून उठला, आपले वडील दिसले म्हणून मुलगा रांगत रांगत बापाकडे गेला. नाही देह शुद्धी मुल तुडविले, चिखली मिळा. कोण बाप आहे? मुलगा पायाखाली तुडवणार. भजनात रंगले काका. मग सगळ्या गावात काल मोठी कथा आहे, सगळी सांगत नाही. गावात कलमा झाला, गोरोबानं मुलगा पायाखाली तुडवला. गोकुळ त्या 13 मधल्या बाया म्हणायच्या नवलाची नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभारान बाळ तुडविले बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभारान बाळ तुडविले बाई. नवलाची गोष्ट भजनी गाय
ऐक सखे बाई कुंभाराने मोल थोडं नवले का नाही हे विधेयते. मग गोरोबा काकाला शिव्या देऊ नका, गोरोबा काकाला नाव ठेवू ना. आता तुम्ही पहा आमुचे नव नका वेचू बोल वायावीन. पण काय काय लोक उग नाव ठेवते महाराज. साबरे लोक माघारी नाव ठेवत राहते लोक, आणि ते चाबरे पुढे आल्यावर पुढं पुढं करते. मग असे चाबरे पाहिजेत, ते आपल्याकडून पैसे घेत नाहीत, आपल्याला साबण मागत नाहीत, पण आपलं पाप ठूत असो ऐसे खळफार आम्हा तयाचे उपकार वरती पातकाची धुनी मोल न घेता. मग तो गोबरा म्हणतात काऊन पाप डोक्यावर घेता तुम्ही. त्यांच्या विदेश स्थितीचं नवल पहा. आता तुम्ही पहा आमुचे नवल विदे देह असणं पण देह तादात्म्य नसणं याला जीवनमुक्त म्हणायचं. देह नसणं आणि देह तादात्म्य नसणं याला विदे. वारकरी संप्रदायाची ताकद देहीच विदेही भोगू दशा. नका वेचू बोल वायावी. महाराज ही वीर राणी. कोणती राणी? वीर राणी. विरहणी वेगळी. देवाचे मिलन झालं आणि मिलनानंतर विरह असतो. आधी पूर्व राग, नंतर मिलन राग, नंतर विरह राग. आता ते आपल्याला त्या खोला शिरायचं नाही. हे भक्तिशास्त्रामध्ये प्रेमाचे 3 प्रकार आहेत: पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग. विरह हा प्राप्ती, त्याग हा प्राप्तीपूर्वक असतो. आधी प्राप्त असावं. अरे लोकांना मुली घेऊन पाठीमागा असावं आणि त्याचा त्याग असावा. याला ब्रह्मचारी म्हणते, याला संन्यासी म्हणते. लोकांनी बायको दिली मग तुम्ही ब्रह्मचारी आहे. त्याग हा प्राप्तीपूर्वक असतो. आधी प्राप्त असावं आणि त्याचा त्याग असावा. तसं विरह प्राप्तीपूर्वक. देवाचं मिलन झालं. आजी नवलमी आली निराणी भेटी अवचित नंदाची आकाणी. चिंता करिता हरली नारायणे अंग संग मिनता दोघे. याला मिलन म्हणायचं. आणि याच्यानंतर विरह झाला. काय झाला? पडिले दूरदेशी मज आठवे विठ्ठला. याला विरहणी म्हणायचं. आणि वीर राणी संसारूपी नवरा सोडा आणि परमात्मा रूपी नवऱ्याचं घर निघाली. याला वीरबाई. पहिला नवरा सोडून दुसऱ्याचं घर निघालं. नेबलर बाई जमती काय? त्याला बाई कशी लागती? अरे बाई म्हणजे ही बाई घ्यायची नाही. बाई म्हणजे बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशिरा. नेबलट बाई म्हणजे अविवेकी बुद्धी आणि वीरबाई म्हणजे विवेकी बुद्धी. विठ्ठल. संसारूपी नवरा सोडा आणि परमात्म्याचं घर निघाले. विधेय अवस्था उगत प्राप्त झाली का? देवाचं अपरोक्षत्वानं ज्ञान झालं. देवाचं परोक्षत्वान. आपण देवाला परोक्षत्वान अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव तत् अहम ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कारस्य उच्यते. विठ्ठला. देवाचा वीर स्त्री. संसार नगमे हा संसारो म्हणून केला भ्रतारो लोकानाचारू म्हणती माझ. वीरबाई. पण काही बाया तिला म्हणाले सखे तू कोणाची मुलगी, कोणाची सून आहे, कोणाची बायको आहे, कोणाची बहीण आहे माहिती आहे तुला? ती म्हणली सखे आता मला बाकी काही ध्यानात नाही. अवघी याचा विसर झाला. सगळ्यांचा हा राहिला उद्वेग. सगळ्याचा विसर झाला. याती कुळ माझे गेले हरपून. देव माझा मी देवाचा हेच माझी सत. दुसरं काहीच नाही. देव माझा आहे आणि मी देवाची. लोक काय म्हण अरे मनगट्टावर तेल घालून बंबलू द्या लोक. जनी म्हणे देवा
म्हणले सखे संगती समानशीलम व्यसनेषु सख्य. मग तुम्ही भेणाऱ्या बायात आणि आम्ही न भेणाऱ्या बायात, मग तुमची ना आमची संगती होत नाही. अभंगाच्या शेवट तुका मानितो मी भयाभीत नाही. तुका मानितो मी भयाभीत नाही. तुका मानितो मी भयभीत नाही. तुका मानितो मी भयभीत नाही. तुका मानितो मी भयभीत नाही.
नारी कैची संग सरी तुम्ही भेणाऱ्या बाया आम्ही न भेणाऱ्या बाया मज सवे आता येऊ नका कोणी सासूर वाशिनी बाई यानो तुम्ही भेणाऱ्यात आमच्या बरोबर येऊ नका आम्ही न भेणारे आहेत वाळो जन मज मनोत शिंदळी परिहाव न माळीन घररिगी झाले पटराने हाचिने माता न फिरे बरेच प्रमाण आहेत तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैची संग सरी तुम्हामा मग आम्ही काय करावं आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेचू बोल वाया ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला याच्या बरोबर गुरुवर यांचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी भीमसेन महाराज यांचे एकनिष्ठ शिष्य असणारे दादा यांच्या मातोश्री वैकुंठवासी कौशल्याबाई अर्जुनराव आवटे यांच्या गंगा पूजनानिमित्त महाराष्ट्रातील आता कोणाचं नाव सांगत नाही मी सगळे एकाहून बळीरे सगळ्या क्षेत्रातील मंडळी इथं गुणवान कथाकार कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सगळी मंडळी आलेली माझ्यासारख्या पामराकडे शिवा दिलेली आईच्या उपकाराची जाणीव म्हणून दादांनी हा कार्यक्रम ठेवला त्यांचं कर्तव्य म्हणून यात आपण सावध व्हायचं आज आपण त्यांच्या गंगापूजनाला आहेत उद्या आपलंही होणार आहे एक दिवस असा का लेखी बॉन्ड नाही कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा दादांचं माऊलीचं प्रेम म्हणून आपण सगळी इथं आलेलो आहेत सगळी वारकरी मंडळी जमा झालेली मेळविली मांदी वैष्णवाची आणि त्या आईंची पुण्य आहे महाराज त्यांनी जीवनामध्ये सेवा केली दादाला त्रास दिला नाही सुनाला नाही नात सुनाला नाही नाताला नाही सगळं आनंदी जीवन गेलं शेवट त्यांचा गोड झाला पण आपण त्यांच्याकरता काय करू शकतो आपण काही करू शकत नाही फक्त आपण सगळ्यांनी 2 मिनटं 1 मिनटं तुकोबारायचं भजन आणि 1 मिनटं नाथ महाराजांचं भजन त्यांना श्रद्धांजली म्हणून गप्प बसण्यापेक्षा डोळे झाकण्यापेक्षा हात मोकळे ठेवा वाणीनं भजन करा संताचं ही त्यांना श्रद्धांजली तुकाराम 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 तुकाराम